आणि गौतमी आम्ही दोघी चाललो आहोत एका शॉर्ट ट्रिपसाठी. ॲक्च्युली ट्रिप नाहीये, थोडं गौतमीचं काम आहे आणि त्याबरोबर आम्ही थोडंसं फिरणार आहोत. आणि रिटर्नचं अजून आम्ही काही ठरवलं नाही की आम्ही कधी येणार आहे, तर ते 2-3 दिवसात समजेल की रिटर्न कधी येणार आहे आणि कुठे चाललो आहोत आणि काय काय धमाल करणार आहोत हे तुम्ही या ब्लॉगमध्ये नक्की बघा. सो आम्ही आता निघालो. बाय बाय. मग तुला कसं वाटतंय? मला छान वाटतंय आणि मॉम अँड डॉटर टाइम स्पेंड. येस, त्याच्यासाठी तर एक्सायटेड आहे मी. बट देन फर्स्ट ऑफ ऑल मेडिकल अँड ऑल क्लिअर झालं पाहिजे फक्त. वाटतंय आम्ही चाललोय तर मला खूप वाईट वाटते. रडू नको, चल जाऊ दे. आणि त्यातल्या तू असं बोलले की मी परत कधी येईल त्याचा आत्ता सांगता येणार नाही, तर मला जास्त काळजी वाटते तू परत कधी येईल. आज नाही गाईज, हे ना स्वराजला घ्यायला जाणार यांचा प्लॅन आहे. स्वराजने हे पण मज्जा करणार आहे. आम्ही यांना सोडून नाही, तू जाणार. 3-4 दिवस 3 दिवसानंतरचा 3-4 दिवस तू मस्त आता एन्जॉय कर. एन्जॉय काय दारू पिऊ. चल बॅग ठेवा. आम्ही वाईट वाटतंय. आमचं मी फ्लाईटचं तुम्हाला miss रिटर्न करणार आहे आणि ते मिस करण्यामध्येच माझा एन्जॉय असणार आहे. तर I will बरं. really आणि हे बघ miss आमचं you. फ्लाईटचं रिटर्नचं तिकीट अजून आम्ही काढलेलं नाही, तर सारखं सारखं फोन करू नको कधी येणार आहे कधी नाही, येणार आहे. त्यांना आतनं खूप छान वाटतं की चलो येस, नाही केलं अजून बुक त्यांनी रिटर्न. माझं कन्फर्म झालंय की मी स्वराजला घ्यायला जाईल. ओके. फक्त तू ऑर्डरशी बोलून घेतो. चल जाऊ तुम्ही लवकर. चलो लेट्स गो. आम्ही निघालो आहोत आता एअरपोर्टला जाण्यासाठी. आमची फ्लाईट आहे 4 वाजेची. गौतमी सगळं घेतलंय तू? येस. राहुल एन्जॉय करा, हा मस्त एन्जॉय करा. तर काय एन्जॉय करायचं ते बी सांगून नाही, म्हणजे मग मी करेन. ओके सांगते, फक्त तुम्ही आम्हाला फोन करू नका सारखं. हा कधी येणार कधी येणार. नाही मी फोनच स्विच ऑफ करून ठेवतो आजपासून. नाही. सो फायनली आम्ही पोहोचलो आहोत ओझर एअरपोर्टला. नाशिक इंटरनॅशनल एअरपोर्ट. नाशिक इंटरनॅशनल एअरपोर्ट. नाशिककरांसाठी बरं आहे, जवळच एअरपोर्ट आहे. आणि आता खूप साऱ्या फ्लाइट्स. Your destination is on the right. बाय. चाललो भूत. चलो बाय. चला बस झालं. बाय बाय. टेक केअर, काळजी घ्या. चला फायनली आमचे तिकीट्स आले आहे आमच्या हातात आणि आम्ही आता चाललो आहे आमच्या फ्लाईटच्या दिशेने. चल. खूप भूक लागली आहे आणि ओझर एअरपोर्टला जास्त काही भेटत नाही. वडापाव, त्यानंतर समोसा आणि मॅगी. तो वडापाव तर मी खात नाही, समोसा पण खात नाही, म्हणून मी मॅगी ऑर्डर केली आहे. फ्लाईटला अजून 1 तास आहे, तोपर्यंत थोडी मॅगी खाऊन घेते. टेस्ट खूप छान आहे आणि मॅगी म्हटलं की ऑल टाईम फेवरेट. टेस्ट खूप छान आहे. वाटलं नव्हतं की ओझरच्या एअरपोर्टवर इतकी छान टेस्ट भेटते. Good evening, ladies and gentlemen. ही ब्लॅक कॉफी गौतमीची आहे आणि ही आहे गौतमी. आणि मी घेतलाय उपमा. आज
का माहिती खूप भूक लागते. अकॅडमीत असते तेव्हा अजिबात भूक लागत नाही, पण आज दिवसभर सारखं काही ना काहीतरी खाऊशी वाटते. फायनली आम्ही आलो आहोत बँगलोर एअरपोर्टला. आम्ही बँगलोरमध्ये आहोत आता. सो यानंतरचा पूर्ण ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका. आणि यामध्ये 2 डेजचा पूर्ण ब्लॉग असणार आहे. आम्ही आता आमची बॅग कलेक्ट करतोय, बॅग शोधतोय. कोणता नंबर आहे? 4ला. ओके. बँगलोरचं एअरपोर्ट खरंच खूप सुंदर आहे. पूर्ण एक्सप्लोअर करायला नाही मिळते. रिटर्नच्या वेळेस मी पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे एअरपोर्ट. बट खूप छान आहे, अगदी आपल्या मुंबईसारखंच आहे. परत भूक लागली आहे. गौतमी, काही खायचं? चलो, काय खायचं? बँगलोरला आली आहे तर थोडं साऊथ इंडियन ट्राय करणार आहे मी आज. नॉनव्हेज तर खूप खाते, आज जरा व्हेज ट्राय करते साऊथ इंडियनमध्ये. प्लेन डोसा. मस्त मस्त आहे ना? नाईस. भूक लागली ना? खूप जास्त. आहे. आम्ही आता निघालोय हॉटेलच्या दिशेला आणि एअरपोर्टवरून हॉटेल 1.5 तास लांब आहे. आणि हॉटेलपासून उद्या ज्या लोकेशनवर जायचं आहे ते लोकेशन अगदी जवळ आहे, म्हणून आम्ही तिथे हॉटेल बुक केलं आहे. तर ठीक आहे, आता जेवण पण झालं आहे आणि 1.5 तासात आम्ही हॉटेलवर पोहोचून जाऊ. तर हॉटेलवर गेल्यावर भेटूया. सो बाय, स्टे ट्यून. तासांचा कॅबचा प्रवास करून फायनली आम्ही आता आमच्या हॉटेलवर आलो आहोत. आणि हे जे हॉटेल आहे हे जिंजर म्हणून हॉटेल आहे आणि खूप मस्त ॲम्बियन्स आहे हॉटेलचा. आणि इथून जवळपास बऱ्याचशा गोष्टी जवळ आहेत. मॉल अँड म्हणजे खूप फिरायला खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे, खूप एक्सप्लोअर करू शकतो. आता आम्ही रूममध्ये जातो आहे आणि तुम्हाला रूम पण दाखवतो, रूम कसा आहे. चलो लेट्स गो. चलो. आणि हा आहे आमचा रूम, जिथे आम्ही 3 दिवस राहणार आहोत. मॉर्निंगला 6 वाजता उठून आम्ही झालो आहोत रेडी, कारण गौतमीला मला सोडवायला जायचं आहे तिच्या लोकेशनवर. आम्ही पोहोचलो आहोत गौतमीच्या क्लास 1 मेडिकल टेस्टसाठी. आणि तिथे मी तिला ड्रॉप केलं आणि तिथून मी निघाली हॉटेलला, बिकॉज गौतमीला 6 ते 7 तास लागणार होते. आणि हॉटेलवर पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी मी केला ब्रेकफास्ट. आणि ब्रेकफास्टमध्ये तिथे खूप साऱ्या साऊथ इंडियन डिशेस होत्या. तर मी एकदम छान असं पोटभर ब्रेकफास्ट केलेला आहे. आणि सारखं हे खा ते खा तेच होतंय, जशी मी आणि मस्तपैकी ब्रेकफास्ट झाल्यानंतर मला रूम करायचा होता शिफ्ट, कारण
रूम्स इथे खूप कमी अवेलेबल आहे, सगळे रूम्स पॅक आहे. म्हणून मला काल एक छोटा रूम भेटलेला आणि आज त्यांनी मला थोडासा मोठ्या साईजचा रूम दिलेला आहे. तर मी रूम चेंज केलेला आहे आणि आता गौतमीचा वेट करणार आहे. गौतमीला यायला अजून 4 ते 5 वाजेपर्यंत गौतमी येणार आणि ती आल्यानंतर आम्ही इव्हिनिंगला जाणार आहोत बँगलोर फिरायला. 6 वाजता गौतमी तिचे मेडिकलचे टेस्ट देऊन आली आणि आम्ही आलो. तिला खूप भूक लागली होती तर आम्ही रामेश्वरमला आलो. रामेश्वरम हे बँगलोरमध्ये सगळ्यात बेस्ट आणि एकदम फेमस असं कॅफे आहे. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साऊथ इंडियन डिशेस मिळतील. हा कोणता डोसा आहे? रवा. हे कोणता घ्यायचा आहे तुला? थकली का? खूप जास्त भूक लागली मला. मी पण खूप थकली आहे, पण आता मी खाणार आहे. इडली डोसा खाल्ल्यानंतर मी मस्तपैकी बन मस्का पाव आणि मसालेदार चहा ट्राय केला. आणि हे बघा, इडलीचे स्टीमर बघा केवढे मोठे मोठे आहेत. गौतमीनी अजून ऑर्डर केलेला आहे एक हा रवा डोसा. ॲक्च्युली ती एक जिम ट्रेनर पण आहे आणि डाएट पण ती खूप फॉलो करते. बट आता बाहेर आल्यामुळे तिला देखील माझ्यासारखंच झालं आहे, हे खायचं ते खायचं. आता थोडंसं स्वीट घेणार आहे आणि स्वीटमध्ये मी मँगो मलाई ऑर्डर केलेलं आहे. बघूया आपण कसं बनवत आहे. कसं आहे? आमची आली आहे ऑटो आणि आम्ही आता ऑटोने जाणार आहोत. OTP. आणि आता आम्ही हॉटेलवर जाणार, फ्रेश होणार, कारण आता सकाळच्याच ड्रेसवर आहोत. थोडं चेंज करणार आणि मग आम्ही जाणार आज फॅशन स्ट्रीटला आणि तिथे बघूया काय भेटतंय. आणि उद्या जाणार आहोत मॉलमध्ये. आणि गौतमीच्या डाएटची तर आता पूर्ण वाट लागली आहे. यस, चलता है थोड़ी देर. यू वन लाइफ, तो जब बाहर आते तब एंजॉय, सब भूल के. कैलोरी डजंट काउंट जब आप बाहर आते. अरे लेकिन आपके स्टूडेंट क्या बोलेंगे? हाँ, मेरे जिनको आप स्टूडेंट्स ट्रेन कर रहे वही हो. बोलती हूँ कि एवरी संडे यू हैव योर डे. एक मील, ओनली वन मील आप अपने हिसाब से खाओ. और वो भी संडे को आई चेक देयर वेट. अगर उनका वेट कम हुआ है, वो भी अच्छे से कम हुआ है 1-1.5 किलो, तो यस यू कैन ईट. तो अभी आज शाम को क्या खाना है? फिर से स्वीट? आई डोंट नो. अभी तो फिलहाल अगर पूछेगी कि क्या खाने का है तो मैं तो कुछ नहीं बोलूँगी, बिकॉज बहुत भर के खाया मैंने. बट देन आई होप सो कि चल के थोड़ा डाइजेस्ट हो जाए तो हम वापस इसको अच्छा खाएंगे. चलो, पहले तो हम रूम पे जाएंगे, फ्रेश होएंगे, थोड़ा आराम करेंगे, उसके बाद निकलते घूमने. यस. ब्लैक. ब्लैक तो 0 शुगर. ये नहीं. तो अभी हम हमारे कैब के देखते रहे, कैब आ रही है और फिर हम जा रहे हैं कमर्शियल स्ट्रीट पे. तो शॉपिंग कर. यू नो गाइस, यहाँ का मौसम इतना ज़्यादा प्रिटी है ना, बहुत अच्छा मौसम है. नो बारिश, नो नथिंग, बट देन बहुत ही यू नो क्लियर स्काईज, वैसा मौसम है. तो बहुत मज़ा आ रहा है. मैं तो थक गई हूँ, मुझे कुछ भी मज़ा नहीं आ रहा है. इससे ज़्यादा मैं थकी हूँ. मैं आपको बोलती हूँ, मैं 4-5 बिल्डिंग में बस ऊपर नीचे भाग रही हूँ. ये वो बिल्डिंग में बहुत ज़्यादा थकी हूँ. बट देन आई डोंट वांट दिस ट्रिप टू गो वेस्ट. तो फिर ऐसा, इसलिए मैं एंजॉय करूँ एक मिनट, ताकि मैं खा भी पाऊँ यू नो अच्छे से. तो मैं बहुत चलूँगी,
तो फिर वो डाइजेस्ट होता जाएगा और फिर मैं और डेजर्ट्स खाऊंगी, जैसे हमने आज मैंगो मलाई खाया था. तो ये आणि अजून एक, आम्हाला इथून फ्लाईटच भेटत नाही, उद्याची पण नाही भेटत आहे, परवाची पण नाही भेटत आहे. काय माहिती आता जेव्हा फ्लाईट अवेलेबल होतील नाशिकसाठी त्यावेळेस आम्ही येऊ. येस. आता माहित नाही कधी अवेलेबल होणार ते, तोपर्यंत आम्ही आता मस्त बँगलोरमध्ये मज्जा करू. असं पण क्लास आत्ताच संपले, थोडंसं जरा रिलॅक्स आणि थोडंसं युनिवर्स वॉन्ट्स यू टू स्टे. स्केच मार्केट. Next month 27 से September 28 तक valid है. थँक्यू सो मच. पहिल्या शॉपमध्ये गेली आणि त्या शॉपमध्ये 10,000ची शॉपिंग झाली. अजून जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी. चला, हे आम्ही आलो आहे स्ट्रीट मार्केटला स्ट्रीट शॉपिंग करायला. साडी काय भारी आहे गौतमी, ब्ल्यू साडी आहे ना. इकडे बघ, इकडे छान वाटतंय, घे. हे गौतमीची शॉपिंग झाली. चला आता नेक्स्ट शॉप. चूड़ी कितने का है ये? 350 350 700 कम करो थोड़ा. 650 का. और नीचे के ऊपर चढ़ा हुआ कशी वाटते साडी? छान, मस्त आहे. कोणता ब्लाउज आहे? चांगली वाटते साडी. कलर मस्त, ब्लाउज छान छान. टी-शर्ट पहना. आजचा फुल डे हा मेडिकलमध्येच गेला. आज पण जास्त काही फिरता नाही आलं, पण ठीक आहे. ज्या गोष्टीसाठी आम्ही बँगलोरला आलो होतो, म्हणजे गौतमीचं जे क्लास 1 मेडिकल टेस्ट होत्या त्या कम्प्लीट झाल्या आणि तिला सर्टिफिकेट पण भेटलं. तर त्यासाठी मी खूप खुश आहे. तिचं जे ड्रीम आहे, तिला जे काही बनायचं आहे त्याच्यासाठी, ते काय बनायचं आहे तुम्हाला नंतर समजेलच. पण त्याच्यासाठी तिला स्टार्टिंगला जे काही क्लास 1 मेडिकलचे सर्टिफिकेट्स तिचे पाहिजे होते ते तिला भेटले. आणि आता आम्ही आलो आहोत रामेश्वरम कॅफेला. तिथे आता थोडंसं आम्ही खाणार, कारण सकाळपासून आज काहीच खाल्लेलं नाही आहे. खाऊन झाल्यानंतर रूम ऑलरेडी चेकआउट केलेला आहे आणि सामान मी तिथेच ठेवलेलं आहे हॉटेलमध्ये. तिथनं आता आमच्या सगळ्या लगेज घेणार आणि तिथून आता बघतोय की गौतमीची एक फ्रेंड आहे त्यांच्याकडे जायचं, कारण ते पण बोलवत आहे. तिथे जाणार आणि संध्याकाळी थोडंसं मॉल वगैरे फिरणार. आणि उद्या आमची फ्लाईट आहे. आत्ता मी फ्लाईट बुक केली आहे, अर्धा तास झाला फ्लाईट बुक केली आणि काहीतरी 1 वाजेची फ्लाईट आहे. तर एअरपोर्टवर आम्हाला 11 वाजेपर्यंत पोहोचायचे. तर आजचा फक्त आता एक 5-6 तास आहेत फक्त बँगलोरला फिरण्यासाठी. तर बघूया काय काय फिरायला भेटतं. काल तर खूप सारी शॉपिंग झाली रात्री. आता आज बघूया की आज मॉलला काय भेटतं, काय शॉपिंग करते आणि आज कुठे कुठे फिरतो ते. कारण आता तर काम सगळं झालेलं आहे, जे काम गरजेचं होतं ते तर होऊन गेलेलं आहे. सो बघूया पुढे आता काय करणार आहे ते. सो स्टे ट्यून. आणि बँगलोरमध्ये आल्यापासून फक्त मेदूवडा, इडली, उत्तप्पा आणि डोसा इतकंच चालू आहे. ठीक आहे, पण इकडचा मेदूवडा त्यानंतर डोसा याची जी टेस्ट आहे ही टेस्ट खूप वेगळी आहे. त्यामुळे खाण्यासाठी खूप मजा येते, बोर होत नाही खाय. आज आम्ही अजून एक स्वीट डिश ट्राय केली आणि त्या डिशचं नाव आहे काय गौतमी? पाल बनमस्का विथ बदाम मिल्क. ओके, खूप एकदमच स्वीट होती. मी फक्त 1-2 स्पून खाल्ले, बाकी सगळं गौतमीने संपवलंय. त्यानंतर आम्ही गेलो ओरियन मॉलला आणि त्या मॉलमध्ये आम्ही जवळपास 3 तास फिरलो आणि 3 तास फिरल्यानंतर थोडीफार शॉपिंग केली. शॉपिंग करून दमलो आणि दमल्यानंतर परत आम्ही गेलो खाण्यासाठी. आणि काय खाल्लं आपण?
स्टारबक्समध्ये कॉफी घेतली आणि गौतमीने ऑर्डर केलेलं चिकन व्रॅप. गाईज, तुम्हाला या फुल व्लॉगमध्ये आम्ही फक्त खातानाच दिसणार आहोत, तर प्लीज हसू नका आणि खाण्याबद्दल काही कमेंट करू नका. तर आता आम्ही आलो आहोत गौतमीच्या फ्रेंडकडे आणि आज इथे स्टे करणार आहोत. खूप सुंदर बिल्डिंग आहे ही आणि तिथला जो व्ह्यू आहे, हा व्ह्यू बघा, खूप सुंदर. म्हणजे जितका पण थकवा होता आज दिवसभरचा, ते इथे आल्यानंतर हा व्ह्यू बघून आणि इथलं जे वातावरण आहे त्या वातावरणामुळे एकदम रिलॅक्स झाले आहे आणि खूप छान वाटते, खूप छान. पूर्ण पाणी त्या साईडला आणि इथून एअरपोर्ट अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि सकाळी लवकर आम्हाला एअरपोर्टला पण पोहोचायचं आहे. सो फायनली आम्ही आता निघालो आहोत एअरपोर्टला. 3 दिवस बँगलोरमध्ये खूप मजा आली, पण मेडिकलमुळे जास्त काही फिरता नाही आलं, पण 3 दिवसात बऱ्यापैकी आम्ही एन्जॉय केला आहे. आता निघालो आहोत एअरपोर्टकडे आणि लवकर घरी जायचं आहे कारण पुढचे पण बरेचसे कामं आहे. सो हा जो व्लॉग आहे हा बघायला अजिबात विसरू नका. बाय, स्टे ट्यून. एअरपोर्टला पोहोचलोय आम्ही आता. लास्टला आता जाता जाता फायनल इडली डोसा. बँगलोरमध्ये येऊन साऊथ इंडियन डिशेस खूप खाल्ल्या आहे, म्हणजे अगदी आता नाशिकला गेल्यानंतर परत खायची इच्छा होणार नाही. पण खरंच मनसोक्त साऊथ इंडियन डिशेसचा मी आस्वाद घेतलेला आहे. छान. घेतलंय हे चॉकलेट तुझं आहे, स्पाइस क्रीम. ओके. इथे पण शॉपिंग केली आहे. शॉपिंगमध्ये मी ही बॉटल घेतली आहे. त्यानंतर एक हा कॉफी मग सुद्धा घेतलाय आणि हा एक मग घेतलाय कॉफी मग. थँक्यू. थँक्यू. Happy journey. Small bags under the seat in front of you. Please take your seats and keep the aisle clear for a quick departure. Thank you. काय घेऊ बी? लुकिंग फॉर अ रिच इंडियन हस्बंड. Please, I have one month in Mumbai to find my husband. Please find me. Laura, तुला नवरा पाहिजे, तो पण एकदम रिच आणि LATOS on इंडियन. Instagram. 1 month left. ते in भारी India. झालं आता. Please find me. I'm looking for you. Love you. Thank you. Thank you. Indian husband. I want Indian husband because I'm separating, divorce from previous Indian husband. I'm ready for a good man who knows that I'm valuable, who treats me like gold, and that's Indian husband. Then if you're divorced for the first time with an Indian Yeah, I person, got why do you divorced want Indian again? Because my first Indian, very cheap. He thinks I'm not value enough for marriage. Oh. So 7 years together, separating. तिला सांग माझ्या डॅडी बरोबर लग्न करू. No, he was rich of money but poor of mind and heart. राहुल लग्न करू. Rich Indian husband. Because I Will like you- Indian. Will you marry my father? He's very good looking. Very good looking. Rich के पास बहुत No, रहेगा. Indian men are good of heart and mind.
Me from But Colombia. why rich? I'm rich of heart. I didn't say Achha, how not much. financially rich. I said Rich of heart. Okay. of mind and heart. I already married rich. Millions. 100,000 lakhs he had. Penthouse, everything, New York. Now, but he nothing. He thinks I am expense, not an investment. Good rich man, good rich husband thinks that women are investment. Not another. Okay, see, this is my father. He's very cute. Will you like him? Maybe how is he? Is he established successful man, or is he just starting? No, look, I'm looking for a good man, stylish, respectful, loving man. Who Yeah. wants to? He fulfills everything. I want a supporter. I want a partner. I want a provider. And not just of money. Anyone can give money. I have tons of money. I'm a teacher in New York. I make 75 lakhs a year. I don't need money. I'm professional. Master's degree. I have a career. I'm looking for a real man. आता आम्ही वेटिंग करतोय आमच्या कॅबचं आणि कॅब अजून आलेली नाहीये. बाहेर खूप पाऊस चालू आहे, तर आम्ही इथे बसलोय वेटिंग करतोय. आणि आत्ताच त्या मुलीबरोबर आम्ही बोललो. पण हे भारी झालं. जिला पाहिजे, ज्याला हजबंड पाहिजे, त्यांनी इथे एअरपोर्टवर येऊन उभं राहायचं. रिच वाईफ पण भेटेल आणि रिच हजबंड पण भेटेल आणि मी तर हजबंड पण भेटेल. 7 वर्ष ते लोकांनी डेट केलं, पण त्यांनी तिला धोका दिला इट्स आणि मग चालते. मग आता कारण आमच्या इंडियामध्ये हे धोका देणं एकदम कॉमन गोष्ट आहे. सगळीकडे इथे धोका पण उलट- देतात आणि वरतून ढकलून पण देतात. उलट ड्रम मध्ये पण टाकून मारून टाकतात. नाही, उलट त्यांच्या इथे हे सगळं अजून जास्त आणि खतरनाक प्रमाणात होतं. आपल्याकडे थोडं कमी होतं. त्यांच्या तुला इथे पण पाहिजे का असं काही रिच हजबंड वगैरे? नाही, इट्स ओके, आय एम फाईन. ओके, बघूया, आय विल बिकम रिच बाय माय सेल्फ. मला स्वतःचे पैसे. व्हेरी गुड. पण मला आता ही कन्सेप्ट खूप आवडली. सो मला सेल्फ इंडिपेंडेंट व्हायचं, जस्ट लाईक माय मॉम. हे बघ, ते कारण जुदाई मला- पिक्चर मध्ये श्रीदेवीनी तिच्या नवऱ्याला 1 करोड मध्ये विकलं होतं. 1 नाही 2 करोड मध्ये. आणि तेव्हा 2 करोड काय. हा, मग तिला म्हणा की माझ्या डॅडीला घेऊन जा आणि 10 करोड रुपये दे. मैं हंसी खुशी उसको दे दूंगी, जा लेके जा, जी ले अपनी जिंदगी. नाही, सब बोलते हैं, ऐसा कोई कर नहीं. अरे मी करेन. मी करेन. लास्ट पण राहुलची पण मजा. कुठे न्यूयॉर्कला राहते ना ती? हा. न्यूयॉर्कला घेऊन जा डॅडीला. वर्षात एकदा आपण जात जाऊ न्यूयॉर्कला. एक फॅमिली अजून ऍड होऊन जाईल आपल्या ह्याच्यात. ठीक आहे, ऍग्रीमेंट करून टाकूया. कोणते मोमोज आहे? दार्जिलिंग. दार्जिलिंग मोमोज. मुंबईमध्ये दार्जिलिंग मोमोज. बाहेर खूप पाऊस पडतोय आणि इथे आम्ही दार्जिलिंग मोमोज खातोय. सो गाईज, बँगलोर ट्रिप इथेच संपते आमची. आता आम्ही चाललो आहे नाशिकला. तर मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अटकलेलो आम्ही बाय द वे. पण येस, तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला. येस. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत पण. आणि आम्हाला सांगा कमेंट्समध्ये की तुम्हाला नेक्स्ट काय बघायचं आहे. आणि खूप थकलोय आम्ही, चेहऱ्यावरनं वाटत असेल. खूप थकलोय, खूप फिरलोय तिथे. खूप थकलो पण आहे आणि खूप झाडं पण होऊन आलो आता. काढून आलोय. खूप खाल्लंय, प्रचंड खाल्लंय. या ब्लॉग मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आम्ही खातानाच दिसू. हो. कारण घरी असलो ना तर आमचा पूर्ण डाएट, पूर्ण ते जिम, योगा आणि बाहेर पडल्यानंतर असं होतं काय खाऊ काय नाही. हा, एक्झॅक्टली. मग म्हणून आमचं थोडं जास्त खाणं झालं. तुम्हाला दिसत असेल शहरावरनं पूर्ण जाड जाड झालं. तर उद्या मी सकाळी पहिले जिमला जाणार आणि 2-3 किलो वजन कमी करणार. लगेच उद्या लगेच. उद्या नाही होणार, बट करणार. बट आता 2 महिने नो चीट डेज. चिट्टे खूप केला आणि खरं क्लासेस चालू झाल्यानंतर तर ह्या गोष्टी कधी होतच नाही. सगळ्यांना माहिती, मी स्वीट खातच नाही, खूप म्हणजे खातच नाही, स्वीट्स पण नाही खात. आणि जेवण सुद्धा अगदी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेवण होऊन जातं. पण आता बाहेर आलो तर सारखं खायला होतंय, सारखं. जसं एखाद्या आम्ही जेलमधून बाहेर सुटलोय आणि
जे भेटतं ते खाऊच राहिलो. आत्ता पण हिला वडापाव खायचा. लास्ट आता मुंबईमध्ये वडापाव नाही खाणार असं मग वाईट वाटेल मुंबईकरांना. चलो खाऊया. काका बघताय बघ तिकडनं. सो बाय गाईज. आणि आमच्या व्हिडिओला, आमच्या ब्लॉगला कमेंट करा, लाईक करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय, लव्ह यू. बाय गाईज.